स्वरूपात सुरुवात करूयात। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झालाय आणि या योजनेमध्ये तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात तब्बल 2,04,000 बोगस नावं आढळली, तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300 बोगस लाभार्थी आढळले। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकलाय। भाजपकडून गिरीश महाजन आणि शिवसेनेकडून दादा भुसे इच्छुक आहेत, तर आज जळगावात मंत्री महाजन आणि भुजबळ यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली। भुजबळांनी महाजनांचा संकटमोचक म्हणून उल्लेख केला, तर महाजनांनी देखील भुजबळ यांचं कौतुक केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही। आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता, आम्ही त्यावर ठाम आहोत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। कर्जमाफीबाबत अंमलबजावणी करत असताना आर्थिक बाबी तपासाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी कमिटी नेमली आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा, असं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत। शिवसेनेला धोका देण्याचे अनेक प्रयत्न होतील, धोका देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। मत चोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। एवढे फटाके वाजवले तर विरोधक पळून जातील, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये मिश्किल टिप्पणी केली। लाडक्या बहिणींनी इतिहास घडवत संगमनेरमधील 40 वर्षांची सत्ता उलथवून लावली, असं म्हणत त्यांनी लाडक्या बहिणीचं कौतुक केलं। संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यामुळे सभेसाठी आलेल्या गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। मत चोरीच्या राज ठाकरेंच्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावलाय। राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं, असं म्हणत बेस्ट निवडणुकीमध्ये यांना शून्य फोडता आला नाही, असा टोला महाजन यांनी लगावलाय। महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दोन नेत्यांमध्ये जुंपली। मंत्री मकरंद पाटील यांनी गोरेंवर निशाणा साधला। तुमची मंडळी माझ्याकडे येतात, माझ्याकडे येऊन लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे, असं म्हणतात। कोण किती मतांनी निवडून येतं हे मला माहीत आहे, असा टोला मकरंद पाटील यांनी गोरेंना लगावला। पुणे बंगळुरू महामार्गावर कराड शहरापासून तासवडे टोल नाक्यापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली। या वाहतूक कोंडीचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला आणि त्यामुळे आजचा कोल्हापूरचा मुक्कामी दौरा रद्द करून अजित पवार कराडच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असतील। राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते आणि या गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले। या निमित्तानं उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होणार आहे। राम गणेश गडकरी रंगायतांच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आलेल्या एका चित्रफितीवरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केलाय। महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेवर टीका केली आहे। ठाण्यामध्ये एक रिमोट कंट्रोल आहे, ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे आयोजन केलं जात असल्याची टीका त्यांनी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे। 29 ऑगस्टला मुंबईत मराठा समाज धडकणार आहे, तर आज बीडच्या मांजरसुंबात इशारा बैठकीचं खरं तर कालच आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीतून जरांगे यांनी आरक्षणावरून सरकारला इशारा दिलाय। आमच्या सरकारनं मराठा समाजासाठी उत्तम काम केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिल्याचंही ते म्हटलंय, तर आगामी काळातही मराठा समाजाच्या उत्थानासाठी कार्य करत राहणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। ज्याची जशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार, त्याला कुणाचाच इलाज नाही, असा टोला छगन भुजबळ यांनी जरांगेंना लगावलाय। फडणवीस खुन्नस काढतायत, अशी टीका त्यांनी केली आहे। मात्र फडणवीसांनीच तुम्हाला 10% आरक्षण दिलं, अशा शब्दात भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं। जरांगेंनी कितीही आंदोलनं केली तरी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलेलं आहे, तर ओबीसीमध्ये त्यांना जागा नसल्याचंही त्यांनी म्हटलं।
मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी केलं असं असताना आपण कोणाबद्दल काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे अशा शब्दात मंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंवर टीका केली. जरांगे कुठल्या स्तराला जाऊन बोलतायत, बोलताना त्यांनी भान ठेवावं असंही महाजन म्हटलं. साताऱ्याच्या दहिवडीतील अनिल देसाईंनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दोन नेत्यांमध्ये जुंपली आहे. जयकुमार गोरेंनी मकरंद पाटलांवर नाव न घेता टीका केलेली, तर मंत्री मकरंद पाटील यांनी गोरेंवर निशाणा साधलाय. तुमची मंडळी माझ्याकडे येतात, माझ्याकडे येऊन लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे असं म्हणतात. कोण किती मतांनी निवडून येतं हे मला माहीत आहे असा टोला मकरंद पाटील यांनी गोरेंना लगावलाय. त्यामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीमध्ये खटका उडाल्याचं चित्र आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या जिल्ह्यानं कधीही दडपशाही खपून घेतलेली नाही. या जिल्ह्यानं कधीही हुकुमशाही खपून घेतलेली नाही. त्यामुळं मान खटावच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये कुठेही दडपशाही आणि मोगलाई आम्ही चालू देणार नाही. तुमची मंडळी तुम्हाला ताप देत आहेत, माझ्याकडे येत आहेत. माझ्याकडे येत असताना सांगतायत, अहो तुम्ही लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे म्हणले, काही काम करत नाही, काहीही करत नाही म्हणले. तर आजच्या या मंचकावर मी त्यांना जाहीरपणानं सांगतो, तुम्ही किती मतानं निवडून येता हे इथल्या जनतेला माहिती आहे. प्रत्येकाला बोलण्याची मुभा आहे, परंतु बोलत असताना जी काही आमची एनडीए आहे किंवा महायुती आहे याच्यावर कुठलाही काही अडचण येता कामा नये, परिणाम होता कामा नये, कार्यकर्त्यांना पण वेगळा संदेश जाता कामा नये याबद्दलची काळजी घ्यायची असते. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. राज्यात पावसाचा जोर काही दिवसांपासून कमी झालेला आहे आणि अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. उर्वरित भागात ढगाळ हवामान किंवा वातावरण राहील. गणेशोत्सवानिमित्त आतापर्यंत 380 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला असून त्यापैकी अनेक रेल्वे गाड्या धावण्यास सुरुवात झालेली आहे. मध्य रेल्वेनं आतापर्यंत 306 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं जाहीर केलंय. त्यात आणखी 2 विशेष रेल्वे गाड्यांची भर पडली आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. मेट्रो 3 आरे वरळी भुयारी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे. आतापर्यंत रविवारी सकाळी 8:30 पासून सुरू होणारी मेट्रो रविवारी 31 ऑगस्ट पासून सकाळी 6:30 पासून धावणार आहे आणि त्यामुळे सकाळी मेट्रोनं कामावर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असून त्यावेळचे रेल्वे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची आत्ताच लगबग सुरू आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं प्रवाशांनी सकाळीच तिकीट काढण्यास सुरुवात केली. मात्र रेल1 ॲप आणि IRCTCचं संकेतस्थळ आणि ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांना तिकीट काढता आलं नाही. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांना नवी मुंबई पोलिसांनी वाहतुकीचा मोठा दिलासा दिलाय. मुंबई सोडताना होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष तयारी केलेली आहे. रेती, सिमेंटसह अवजड मालवाहू वाहनांना या मार्गावर तात्पुरती बंदी घालण्यात आली. गणपतीच्या आगमनाला अवघा 1 दिवस उरलेला आहे आणि पूजेचं, सजावटीचं, प्रसादाचं साहित्य खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग पाहायला मिळते. देशभरात सध्या ई-फार्मसी आणि क्विक कॉमर्स मंचावरून ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अथवा बोगस चिठ्ठीच्या आधारे ही विक्री केली जाते. या बेकायदा औषध विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं केलेली आहे. याबाबत संघटनेनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही पाठवलंय. कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. काही दिवसात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. रेल्वे पोलीस ठाण्यात सध्या 3 ते 4 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचारी असतील.
मेट्रो 3 मार्गावरील भूमिगत असलेल्या विधान भवन स्थानकातून मंत्रालय, विधान भवन आणि नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये थेट जाता येणार आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मेट्रो स्थानकातून सहजपणे मंत्रालयामध्ये प्रवेश मिळावा यासाठी MMRCL कडून तब्बल 306 मीटर लांबीचा सबवे तयार केला जाणार आहे. त्याचं काम सुरू असून डिसेंबर अखेर ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. चीन, अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या बांधकाम साहित्यावर 50% आयात शुल्क लावल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील घर घेणाऱ्यांवर होऊ शकतो. एनॉर्कच्या ताज्या अहवालानुसार असं झाल्यास भारतात घर बांधणीचा खर्च हा 5% किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो. यासोबत ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या फैजपूर हंबर्डे मार्गावर दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. आमदार अमोल जावळे यांनी जखमीला मदत करत आपल्या वाहनातून फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केलं. नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सुष्मिता भोसले आणि एकूण 15 महिलांनी मंगळागौर कार्यक्रमात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. खानदेशातील कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव जळगाव रेल्वे स्टेशनला द्यावं, तसंच मुंबईतील दादर स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन असं नाव द्यावं या प्रमुख मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाकडे मागण्यांचं निवेदन पाठवलं. जळगावच्या नशिराबाद बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. एकाच वेळी 15 ते 20 भटके कुत्रे बस स्थानक परिसरात दिसून येत असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. गणेशोत्सवात मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ होते आणि याच काळात पदार्थात भेसळ करण्याचे प्रकार वाढतात. त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कंबर कसलेली आहे. यंदा असे प्रकार घडू नयेत, प्रसादाच्या पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना आखण्यात आलेली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही विसर्जनासाठी संपूर्ण मुंबईत 275हून अधिक कृत्रिम तलाव आहेत. जास्तीत जास्त शाडू मूर्ती घडाव्यात यासाठी मूर्तिकारांना आतापर्यंत तब्बल 990 टनहून अधिक मोफत शाडू मातीचं वाटप करण्यात आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल एसटी आगाराकडून प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे. यंदा पनवेलच्या एसटी बस डेपोमध्ये तब्बल 10 नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यामुळे प्रवाशांना अधिकची सेवा उपलब्ध करून देणं आगाराला शक्य झालंय. जळगावच्या नशिराबाद इथे श्री हनुमान पेठ मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं. या आगमन सोहळ्यात गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पनवेल आणि उरण मतदारसंघात मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वात विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी करंजाडे इथे अदिती लाईफ केअर रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या रुग्णालयामध्ये महिलांना मोफत उपचार मिळणार आहेत. वसईतील विंग्ज ऑन फायर या बारवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी धडक कारवाई केली. अवैधरित्या सुरू असलेल्या बारवर कारवाई करत आमदार स्नेहा दुबेंनी पोलिसांना चांगलंच खडसावलं. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. चंद्रपूरच्या चिमूर इथे भाजपा आमदार बंटी भांगडिया यांनी भागवत सप्ताहाचं आयोजन केलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी भागवत सप्ताह सोहळ्याला यावेळी उपस्थिती लावली. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात बांधकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये 4 कामगार जखमी झालेत. जखमी कामगारांना वाशी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे 7 दिवसांनंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. या दोघांसमोर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री सावे आणि अशोक चव्हाण यांसमोर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडकेला देखील अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच एका एसटी बसचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. 100हून अधिक स्पीडनं बस सुसाट चालल्यानं प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोकणवासीय संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द केल्यानं गावी जायचं कसं असा सवाल विचारत खेड बस स्थानकातील एसटी बसेस रोखण्यात आल्या.